या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने येत्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे। तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आमरण उपोषणास बसलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाने राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत निवेदन दिले। तर आमदार विजय देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव हे 7 रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आलेत। यावेळी त्या ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी करण्यात आली व आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्याने त्यांना फोन लावण्यात आला, परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आले नाही। त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला, भाजपाचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत असा प्रश्न केला असता मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला। त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली। हा गोंधळ बराच वेळ चालला। शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आले की येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चितच आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू असे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली। त्यानंतर आंदोलकांनी स्वीय सहाय्यक बंटी चंदनशिवे यांच्याकडे निवेदन देऊन तेथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले। 20 तारखेला अधिवेशनामध्ये 50% ओबीसी मधून आरक्षणाची भूमिका घ्या। ताई आमची विनंती आहे की जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा। सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसू द्या, तरच खरं वाटेल, अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय आम्हाला वाटतं इथं। काही भावना तीव्र लोकांच्या व्हिडिओ कॉल येत नाही तोपर्यंत उठायचं नाहीत लोक बसले बंगल्याबाहेर, कारण आमचा माणूस मराठा काही 5 कोटी मराठाचे नेतृत्व एकमेव जरांगे पाटील जरांगे पाटलापेक्षा एकही आमदार महत्वाचा आहे आम्हाला। ऐका, 288 आमदारांमध्ये जरांगे पाटला इतका नेता तुमच्या पक्षात नाहीये। फोन उचललाय उपमुख्यमंत्र्यांनी आमचा, तुम्ही तर ऐका ताई, इकडे काँग्रेसचे सगळे आमदार राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही। तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या। आता इथं बंगल्यासमोर बसलेले सगळ्या बांधवांना दिसलं पाहिजे। महत्वाचं आमचं जरांगे पाटील साहेब आहेत, बाकी सगळे आम्हाला शून्य आहे। तुम्हाला मत देण्यासाठी आम्ही अशी टाळाटाळ केली तर चालेल का? तुम्हाला मत देण्यासाठी आम्ही अशी टाळाटाळ केली तर चालेल का? पुढे भविष्यात एक मिनिट हा काय बोला आता तुम्ही आपल्या बोलायला इतकंही चुकीचं आहे काही आरोप करता। म्हणत असताना तुम्ही तुमची जबाबदारी येते, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले